हॅलो एव्हरीवन, मी प्रियदर्शनी कोल्हापुरी किचन क्वीन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज खूप साऱ्या उत्साहासोबत तुमच्या भेटीला पुन्हा एकदा आलेली आहे. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मजेत तर असालच, कारण की आपल्याला निसर्गाने पावसाची देणगी दिलेली आहे. पावसाळा संपत आलाय तरी पाऊस जायचं काही नाव घेत नाही आहे. सारखा सारखा पुन्हा आगमन करतोय आणि मी एका नवीन उमेदीसोबत तुमच्या नवीन भेटीला आलेली आहे. माझा गेटअप बघून तुम्हाला वाटलं असेल अरे हिचं काही नवीनच चालू आहे, तर माझं काही नवीन चालू नाही आहे. तर माझ्या आयुष्यात जे काही नवीन घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज आता पुन्हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. तर माझ्याकडे बघून तुम्हाला काहीतरी वेगळंही वाटत असेल की अरे बापरे हिच्यामध्ये असा बदल कसा झाला, तर माझ्यामध्ये असा बदल घडायला अनेक कारणं आहेत. तर त्या अनेक कारणासोबत एक चांगलं आणि सुदृढ निरोगी आयुष्य मी जगायचा प्रयत्न करते आणि ते निरोगी आयुष्य जगताना मला काही प्रसंग आलेले आहेत, तर ते प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचे आहे म्हणूनच मी तुमच्या भेटीला आलेली आहे. तर आता गेल्या काही दिवसापासून म्हणजे जवळपास 4 ते 5 ते 6 महिने झाले असतील, किमान 5 ते 6 महिने आपण कॉन्टॅक्टमध्ये नाही आहोत. आणि का नाही आहोत ह्याचंही एक खूप मोठं कारण आहे. मला बरं वाटत नव्हतं, मला दम लागत होता, मला खूप थकवा येत होता. मी काय करते हे माझं मलाच काही कळत नव्हतं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की अरे बापरे मला हे करायचे, हे मी ठरवायची, पण माझा जो उत्साह असायचा किंवा जी काही माझी म्हणजे उमेद असायची, माझं जे एनर्जेटिकपणा असायचं तो कुठेतरी हरवला गेला होता. आणि त्याच्या शोधात मी होते की मलाच समजत नव्हतं मी कुठे डॉक्टरकडे जाऊ की मी काय करू की काय करू. बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. तर ह्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मेन काय काय घडलं, कसं कसं घडलं, इथून आपण स्टार्टअप करू. तर घडलं असं की मी या मधल्या काळामध्ये थोडीशी आजारीसुद्धा होते. फार मला म्हणजे इंजेक्शन घ्यावी लागत होते. तर तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमधून किंवा अगोदरच्या काही काळामध्ये माहिती होतं की मला शुगर झालेली आहे. तर डायबिटीज पेशंट आहे हे मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं आणि तेच तेच रिपीट करण्यात काही अर्थ नसतो. त्या गोष्टीवरती मात करण्यासाठी काही करायचं असतं, उपाययोजना, किंवा आपण आपल्याला स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी काय प्रयत्न करायचे असतात. तर या सगळ्या गोष्टींचा मी बारीक अभ्यास केला आणि त्याच्यानुसार मी स्वतःची वाटचाल करत होते. त्याच्यामुळं मला वेळ भेटत नव्हता आणि तुमच्याशी मी कनेक्टेड राहत नव्हते. तर काय झालं, मधल्या काळामध्ये म्हणजे मे महिन्यानंतर मला खूप नंतर मी काम करायचं पुन्हा डिसिजन चालू केलं, कारण माझं मे महिना ही सुट्टी असते. तर मे महिन्याच्या सुट्टीनंतर कामाचा निर्णय घेतला, काम करायला स्टार्टअप पण केलं. पण माझी मला एनर्जी लेवल खूप म्हणजे लूज अशी कमी वाटत होती. माझी जी म्हणजे काम करण्याची जी पातळी आहे ती खूप कमी कमी अशी वाटत होती. मला सुचत नव्हतं की मी काय करते, मला काय होतंय. मला माझ्या शरीरातला थकवा बाजूला होत नव्हता. मला हेअरफॉल होत होता. बरेचसे डॉक्टरांशी पण गेले, पण ते पण म्हटले की तुमचं कामच असं आहे की त्याच्यामुळं तुमचं हेअरफॉल वगैरे होत असेल, कारण की टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळं तुमचं नॅचरली होऊ शकतं असं बोलले. किंवा तुम्हाला शुगर आहे त्याच्यामुळे त्यांनी कारणं दिली. मला टॅबलेट्स चालू झाल्या, गोळ्या चालू झाल्या, बऱ्याच म्हणजे गोळ्या टॅबलेट्स सॉरी जी काही औषधं आहेत ते उपचार चालू झाले. मी स्पेशालिस्टवर गेले, सगळं झालं. पण त्याच्यामध्ये मला हे एका एका ठिकाणी असं वाटलं की म्हणजे मी एक दिवस अशी पायऱ्या चालत होते आणि हॉस्पिटलच्याच पायऱ्या होत्या, त्या चालताना मला दम लागत होता. मग तेव्हा मी विचार केला की अरे मला आता काहीतरी माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. मी आता काय करावं. तर मी स्वतःच्या म्हणजे राहणीमानात बदल करून कोणी काही आपला म्हणजे मेकअप केला. वरची सुंदरता इम्पॉर्टंट नव्हती मला. माझा म्हणजे दिखाऊपणा हा मला करायचा नव्हता. मला मुळापासून आजार नष्ट करायचा होता. तर मी त्याच्यासाठी काय प्रयत्न केले, तर मी विचार केल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितले, अगं मला असं असं होतंय बाबा. मग त्यावेळेस तिने मला सजेस्ट केलं की अशी अशी व्यक्ती आहे आणि ते लोक असं असं प्रोडक्ट आपल्याला म्हणजे मिळतं आणि त्याच्यापासून आपल्याला अशा आपल्या शरीरामध्ये काही बदलही होत जातात. आणि तूही घेऊन बघ, तुलाही नक्की फरक पडेल आणि तुलाही चांगलं फ्रेश वाटायला चालू होईल. एक्सरसाइज कर, व्यायाम कर. मी व्यायामही केला. सुरुवातीला मी म्हटलं आता असे काही प्रोडक्ट घेणार, आधीच युग कसं आहे, अधिक नैसर्गिक गोष्टी सगळ्या नष्ट व्हायला लागलेत आणि सगळं काही म्हणजे आधुनिक आलं आहे, सगळ्यामध्ये केमिकलचा समावेश आहे. मी आता कसं कॅरी करणार हे सगळं. आणि प्रत्येकाला काय प्रत्येक गोष्ट कॅरी होते असं नाही, कारण इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतात, अनेक प्रॉब्लेम असतात. माझं काय म्हणजे कसं आहे, मी स्वतः वर्किंग असल्यामुळे त्या गोष्टीचा इश्यू नव्हता. पण मला काय होतं की मला असा एखादा उपाय पाहिजे की तो उपाय केल्यानंतर माझा आजाराचा समूळ नष्ट झाला पाहिजे. मला तात्पुरतं कोणत्या गोष्टी करायच्या नव्हत्या.
मग त्याच्यासाठी मी काय केलं, मी स्वतः घरामध्ये ना उठल्यानंतर मी माझं सकाळी उठल्यावर कोमट पाणी घ्यायचं, व्यायाम करायचं, सगळं स्टार्टअप केलं. पण मला तितकासा इफेक्टच त्या गोष्टीचा जाणवत नव्हता. मग म्हटलं आता मी काय करू? हा प्रश्न खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मग त्यावेळेस मी म्हटलं आता आपण नक्की करून तरी बघूया नक्की हे काय आहे. तर त्याच्यासाठी मी याचा आधार घेतला आणि ते म्हणजे काय, तर ते म्हणजे हे म्हणजे बघा हे सगळं आहे. तर आता हे म्हणजे काय, बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतील की हे म्हणजे काय आहे. बऱ्याच लोकांना हे माहितीही असेल की हे काय आहे. तर ते म्हणजे काय आहे, हे आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशन प्लॅन आहे हा. तर हा बेसिक प्लॅन आहे आणि मी बेसिक प्लॅन घेतला आणि त्याच्यानंतर मी त्यांचे सेशन जॉईन केले. मी त्यांच्या एक्सरसाइजचे जे सेशन असतात ते रोज डेली जॉईन करायला स्टार्टअप केला आणि त्याच्यानंतर असा बदल झाला माझ्यामध्ये की मला जी गोळी घ्यावी लागत होती, जे काही मला दम लागत होता, तो सुद्धा माझा पूर्णपणे कमी झालाय. थोडं नाही तर पूर्णपणे. शुगरचा जो त्रास होता तो त्रास पण मला अजिबात होत नाहीये. फक्त काय, हे सगळं खूप कॉस्टली आहे, पण कॉस्टलीचा प्रश्न नाही. एक्सरसाइज जर केली तरी सुद्धा जो रिझल्ट मला मिळतोय ना, त्याच्यामुळेच मी खूप खुश आहे. आणि मला वजन कमी करणे किंवा मला वेट लॉस करणे हा माझा मोटिव्ह कधीच नव्हता. माझा मोटिव्ह काय होता, मेन माझं टार्गेट काय होतं याच्या पाठीमागचं, तर याच्यात माझं मेन टार्गेट काय होतं, याच्यामध्ये मला हे न्यूट्रिशन घेतल्यानंतर काय होत होतं, मेन टार्गेट होतं मला वेट लॉस हे करायचंच नव्हतं. मला मेन म्हणजे मला ते स्लिम ट्रिम ह्या गोष्टींपेक्षा मला फिट राहायचं होतं. मला फिट राहायचं म्हणून मी हा प्लॅन घेतला आणि मी न्यूट्रिशन घ्यायला चालू केल्यानंतर मला रिझल्ट पण खूप छान आले. मला खूप घाण सवय होती, मला अतिशय चहा प्यायची तलप यायची. मला नुसतं असं वाटायचं की मला कोणीतरी चहा देईल काय, मी चहा कधी करून दिवसातनं 2-2, 3-3 वेळेस मी चहा प्यायची आणि ती माझी सवय जवळपास म्हणजे 100%हून मी आता 20% आलेली आहे. कधीतरी क्वचित मला चहा घेऊ वाटतो. भात खाणारी मुलगी, माझं बोन अँड बॉटम मी भात खाणारी होते, तर त्या गोष्टीकडे पण थोडंसं दुर्लक्ष केलं. आता मधल्या 10 दिवसामध्ये माझं डाएट थोडंसं बिघडलं, त्याचंही कारण मी सांगते आणि त्याच्यानंतर मला काय वाटलं, काय झालं हे पण मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगते. काय झालं होतं, मी डाएट प्लॅन स्टार्ट केला. तारीख होती सप्टेंबर, आय थिंक सप्टेंबरच्या एंडिंगला मी डाएट प्लॅन 20 सप्टेंबरनंतर स्टार्टअप केला. स्टार्टअप केल्यानंतर सुरुवातीला खूप त्रास व्हायला लागला, पाय वगैरे दुखायला लागले, टाचा दुखायला लागल्या. त्याच्यात एक चूक पण झाली की मी शूज यूज केले नव्हते, त्याच्यामुळं माझ्या म्हणजे राईट जी आपली टाच असते फूट, तर त्या टाचेला माझ्या इतका त्रास व्हायला लागला, खूप दुखायला लागलं. नंतर मी शूज वगैरे घेऊन एक्सरसाइज केली. खूप सुंदर रिझल्ट पण यायला लागले. रिझल्ट बघून पण खूप छान वाटायला लागलं. पण त्याच्यामध्ये नंतर कसं असतं, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण समारंभ हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसंच गणपती आल्यानंतर काय झालं, गणपती बाप्पाचे मोदक असतात आणि मोदक म्हटले की गोड खाण्यात यायला पुन्हा कंट्रोल होत नव्हतं. पुन्हा 8 दिवस गेले, पुन्हा स्टार्टअप केला. पण स्टार्टअप केला तेवढ्यात दसरा आला. दसऱ्यामध्ये पण कसं झालं, नवरात्रीचे 9 दिवस दांडिया खेळायला लेट नाईट जायचं आणि त्याच्यामुळे सकाळी उठायला वेळ व्हायचा आणि त्याच्यात पण डाएट पण इम्बॅलन्स झाला, डाएट पण व्यवस्थित फॉलो केला नाही आणि त्याच्यात मला काय झालं, आळस यायला लागला, थकवा यायला लागला, पुन्हा त्या गोष्टी रिवाइंड व्हायला लागल्या, रिपीट व्हायला लागल्या. मग तिथून पुढे जे दसऱ्यानंतर मी आता कंटिन्यू जेव्हा स्टार्टअप केला आहे, तर मला इतकं छान फिलअप होतं, खूप सुंदर. ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट करतो, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय असते की आपल्या कामामध्ये सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही काम करताना जर तुम्ही कॉन्स्टंट म्हणजे आणि सातत्याने जर कोणतीही गोष्ट केली, तर तुमचं जे यश आहे ते तुमचंच असणार आहे. तुमचं यश कुणीही राहून घेऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणजे सगळ्या गोष्टी पुन्हा स्टार्ट केल्या, तर आता मला इतकं भारी फील होते, मला एनर्जेटिक वाटते, मला दम लागत नाही आहे, मी खूप व्यायाम पण करते आहे, टायमिंगमध्ये उठते आहे, सगळ्या गोष्टी. आणि मी काय नुसतं व्यायाम करते, न्यूट्रिशन घेते एवढंच नाही, मी सगळे डायटिशियन काय म्हणतात, हे डाएट घ्या, ते खाऊ नका, हे खाऊ नका, हे खाऊ नका, असं काहीही नाही. मी सगळं खाते पण आणि त्याच्याबरोबर म्हणजे कसं आपण एखादी गोष्ट करतोय तर त्या गोष्टीचा कंटाळा येतो बऱ्याच लोकांना.
तर मला कंटाळा वगैरे येत नाही, मी टायमिंगमध्ये उठणं, माझं काम करणं आणि माझी कामं सगळी करून मी ही गोष्ट करते आणि ते सगळं मला फक्त हर्बल लाईफ न्यूट्रिशनमुळंच शक्य झालं आहे. तुम्ही ही नक्की होऊन बघा. तुमचे कोणतेही आजार असू दे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन असतं. फक्त तुमच्याकडनं काय होतं, काही चुका होतात, ते आजार नष्ट करण्यासाठी जे काही उपाय असतात ते तुम्ही करत नाही. डॉक्टरकडे जाता, इंजेक्शन घेता, एवढंच असतं. माझा आजार समूळ नष्ट झाला असं मी मुळीच म्हणणार नाही, असेलही कदाचित. पण आता सध्या तरी जो मला अति प्रमाणात त्रास होत होता तोही त्रास माझा कमी झाला आहे आणि फार काही मोठी कॉस्ट तिथं द्यावी लागत नाही. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते. मी हेअरफॉलसाठी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. ज्यावेळेस हेअरफॉल जास्त व्हायला लागलं तर शुगरमुळे होते, ह्याच्यामुळे होते, त्याच्यामुळे होते. एक विजिटसाठी गेले, एका विजिट म्हणजे माझे 10,000 रुपये असे गेले होते आणि जिथं मी न्यूट्रिशन घ्यायला स्टार्टअप केलं तर तिथे माझे 5,000 काम होऊन गेले. 50% अमाऊंट माझी सेव्ह झाली होती. पैशाचा विषय आहे म्हणून सांगते. आणि दुसरी त्याच्यानंतर काय झालं, पैसे तरी सेव्ह झाले पण मला रिझल्ट आला. मला तिकडे इतका चांगला रिझल्ट आला नाही, इतका चांगला रिझल्ट ह्या ट्रीटमेंटमध्ये येतोय आणि त्याच्यामुळे मी ही फॉलो करते. खूप सुंदर फॅमिली आहे, गायडन्स देणारे खूप छान गायडन्स देतात, डाएट प्लॅन देतात आणि त्या डाएट प्लॅननुसार जर आपण फॉलो केलं सगळं तर खूप सुंदर आपल्याला आरोग्य आणि निरोगी आरोग्य आपल्याला आपण जगू शकतो. जर एखाद्या माणसाला आजार नसतील तर माणूस त्याचं प्रत्येक गोष्ट उत्साहाने करू शकतो. तुम्हाला माझ्या ब्लॉगवरनं तरी कळतच असेल की बाबा हिच्यामध्ये खूप सारा बदल झाला आहे आणि खरंच मला खूप भारी वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. तुम्हीही नक्की असं काहीतरी ट्राय करा. मी म्हणत नाही तुम्ही हेच ट्राय करा, तुम्ही नुसता व्यायामही केलात, जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तर तुम्ही नुसता डाएट व्यवस्थित फॉलो केला, नुसता व्यायाम जरी केला, गरम पाणी वगैरे घेतलं सकाळी उठल्यावर, संध्याकाळी झोपताना, तरीसुद्धा तुम्ही फिट राहायचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. सगळ्या आजारांपासून तुमची मुक्तता होऊ शकते. तुमचा BP, शुगर, तुमचा अजून काही असेल, थायरॉईड असेल, ह्या सगळ्या. आणि महत्त्वाचं अजून एक मला त्रास होता ह्याच्यामध्ये, PCODचा त्रास होत होता. तर तो पण त्रास माझा कमी झाला PCODचा. तर तोही त्रास स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणावर असतो आणि स्त्रियांसाठीच आहे तो. तर तो त्रास ना खूप लवकर म्हणजे तुम्हाला 8-10 दिवसातच रिझल्ट बघायला मिळेल की काय होतं. खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला मिळतात. नक्की हे प्रोडक्ट तुम्हीही ऑर्डर करा, नक्की घेऊन बघा. आणि मला जो अनुभव आला तो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता किंवा शेअर करायचा होता, म्हणूनच आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी हा माझा जो अनुभव होता तोही शेअर केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी डाएट काय फॉलो केला, तर ह्याच्यात मी डाएट काय फॉलो केला, मी सकाळी उठले की अफ्रेश जे आहे, अफ्रेशचे एनर्जी ड्रिंक आहे आपलं, ते घेतलं. ते म्हणजे कसं आपल्या 250 ml पाण्यामधून आपल्याला घ्यायचं असतं. तर एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचं असतं. तर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये हे अफ्रेश 1 चमचा मी रोज टाकून घेतलं. आणि हे घेतल्यानंतर पण मला खूप भारी म्हणजे खूप छान असा रिझल्ट मिळायला लागला. हे घेतल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही टॉक्सिन असतात तर ते जाळायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. तर टॉक्सिनचं ज्वलन झाल्यानंतर आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो. व्यायामाच्या अगोदर आणि व्यायाम झाल्यानंतर सुद्धा हे घ्यायचं असतं. तर त्याच्यामुळं आणि आपल्याला एनर्जेटिक फील होतं. आपल्याला हे अफ्रेश जे आहे, अफ्रेश नाव ठेवलं ह्याचं आणि हे आहे एनर्जी ड्रिंक आहे. एनर्जी ड्रिंक मिक्स असं ह्याच्यावर दिलं आहे. तर इथं ते हर्बल लाईफ न्यूट्रिशन आणि एनर्जी ड्रिंक मिक्स काश्मीर गावा फ्लेवरचं आहे हे. तर हे जे आहे हे खूप गुणकारी असं आहे. तर याच्यामुळे आपल्याला पित्ताचे वगैरे आजार असतील तेही दूर होतात आणि खूप छान रिझल्ट होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतं हर्बल लाईफ न्यूट्रिशन चं पर्सनलाइज प्रोटीन पावडर म्हणून आहे. तर ही प्रोटीन पावडर जी आहे ह्याच्यामध्ये 114 घटक आहेत. तर हे जे न्यूट्रिशन पॅक आहे याच्यात 114 घटक आहे. आपण 114 घटक एकदम खाऊ शकतो का, तर आपण 114 घटक असे आपण नॉर्मली खाऊ शकत नाही. तर हे खाल्ल्यानंतर हे ज्यावेळेस आपण 250 मिली पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. ह्याचं प्रमाण आहे 2 स्पून. तर हे 2 स्पून आपण पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि थंड पाण्यामध्ये घ्यायचं. खूप छान लागतं हे घेतल्यावर. पर्सनलाइज प्रोटीन पावडर आहे ही आणि याच्यापासून प्रोटीनची जी आवश्यकता आहे शरीराला ती पूर्ण होते. त्याच्यानंतर आहे शेकमेट आहे. तर हा शेकमेट जो आहे तर हा पण खूप सुंदर आहे आणि हा पिस्ता फ्लेवर आहे.
तर हर्बल लाईफ न्यूट्रिशनचा शेकमेटचा पॅक आहे हा पण बघू शकता. ह्याच्या कॉस्ट खूप आहेत. ह्याच्या कॉस्ट म्हणजे खूप आहेत, नॉर्मल माणसाला अफोर्ड करणं इतकं सोपं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आहे हे हर्बल लाईफ न्यूट्रिशनचं फॉर्म्युला 1 आहे. तर फॉर्म्युला 1सुद्धा खूप भारी आहे आणि खूप छान लागतं. शेक घेतला ना, ह्याचा शेक बनवला तर तुम्हाला नाश्ता करायची किंवा कोणत्याही गोष्टी करायची अजिबात गरज लागत नाही. सॉरी, कॅमेरा जरा हलतो कारण मी हे दाखवत होते तुम्हाला. आणि तर हे जे पॅक आहे हे पूर्ण पॅक मला 5,000च्या आसपास पडलेलं आहे. पण तुम्ही ही घेऊन बघा, खूप सुंदर रिझल्ट आहेत याचे सगळ्याचे. आणि शेकमेट वगैरे जे आहे, शेकमेट म्हणा, फॉर्म्युला 1 म्हणा किंवा पर्सनलाइज प्रोटीन पावडर जे आहे, फ्रेश जे आहे, याच्यामुळं तुम्हाला खूप भारी वाटतं. 114 घटक, आपण 114 घटक एका दिवसामध्ये कधीच खात नाही किंवा एका वेळेमध्ये आपल्या ताटामध्ये 114 पदार्थ आपण खात नाही, पण 114 पदार्थांचं मिळून हे बनलेलं आहे. त्यामुळे दिवसातून एकदा जरी घेतलं तरी 114 घटक आपल्या शरीरामध्ये पोहोचणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला एनर्जी फील होणार आहे. तुमच्या व्यायामामुळे तुमच्या शरीरातले ज्यावेळेस टॉक्सिन जळतील त्यावेळेस तुमच्या शरीरातील जे काही आजार आहेत ते पण नष्ट व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की घेऊन बघा. मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर माझा हा अनुभव, माझी ही जर्नी तुम्हाला कशी वाटली आणि वेट लॉस जर्नीमध्ये मी काय खात होते जेवणामध्ये, तर जेवणामध्ये मी काय खात होते, सकाळी उठल्यानंतर मी हे फ्रेश एनर्जी ड्रिंक घ्यायची, नंतर एक्सरसाइज करायची, एक्सरसाइज झाल्यानंतर पुन्हा एकदा मी एनर्जी ड्रिंक घ्यायची फ्रेश. आणि त्याच्यानंतर माझं जे काही रोजचं रुटीन आहे, आंघोळ वगैरे ह्या गोष्टी झाल्यानंतर माझं काम स्टार्टअप व्हायचं 6:30 वाजता सकाळी. आणि मी 7:15 दरम्यान हे शेक एकदा घ्यायची. हे जे स्मूदी आहे, ही एक प्रकारची ही स्मूदी घ्यायची. ह्याच्यानंतर मला लवकर भूक काही लागत नव्हती. दुपारी 12 ते 1च्या मध्ये मी जेवण करायची म्हणजे जेवणामध्ये काही वेगळं नाही. तर जेवणामध्ये आपलं रेग्युलर जे घरी असेल तेच, म्हणजे चपाती सहसा टाळायची, भाकरी, भाजी आणि ताकाचा समावेश हा असावा. ताक हे आरोग्यासाठी खूप पोषक आहे. तर ताक आणि सॅलेड, माझ्या रोजच्या जेवणामध्ये सॅलेडचा हा खूप मोठ्या प्रमाणात समावेश असतो. डॉक्टरांनाही जरी सजेस्ट केलं तर डॉक्टरांचंही हेच म्हणणं असतं की तुम्ही सॅलेड हे जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे. तर माझ्या ही प्लेटमध्ये सॅलेड हे असतं. सॅलेडमध्ये प्रामुख्याने मला काकडी ही खूप आवडते. तर काकडी, टोमॅटो, गाजर हे ठरलेले मेनू होते. मी जास्त प्रमाणात खात होते. मला बीट तितकंसं खाल्लं जात नाही आणि प्रत्येकाची क्रेविंग्स, सवयी वेगळ्या वेगळ्या, हॅबिट वेगळ्या असतात आणि चॉईस वेगळी असते. त्याच्यामुळं मला जे आवडत होतं तेच मी कॅरी करत होते. त्याच्यानंतर संध्याकाळी 4च्या दरम्यान मला चहा हा कंपल्सरी लागायचा. तिथं मी ताक घ्यायला स्टार्ट केलं. ताक घ्यायची 1 ग्लास आणि एखादं फळ वगैरे, भूक जास्तच लागली ते एखादं फळ वगैरे खायची. पुन्हा संध्याकाळी आपलं जे रेग्युलरचं जेवण आहे ते. पण मग माझं बोन अँड बॉटम, मी कोकणातलीच असल्यामुळं मला भाताशिवाय जमतच नव्हतं. एकेकांना सवय असते. मी भात पण सोडून बघितलं पण मला त्रास व्हायला लागला, म्हणून मी संध्याकाळच्या जेवणात थोडंसं भात घेत होते किंवा दुपारी. मग संध्याकाळी नाही घ्यायचं असेल तर दुपारी जे मील आपण सकाळी एकदा घेतो तेच नेक्स्ट टाइम तेच मील घ्यायचं नाही. त्याचा काही उपयोग होत नाही. डबल कोणतीही गोष्ट नाही झाली पाहिजे, म्हणून मग मी एकदाच घ्यायची. त्याच्यानंतर रात्री सरळ जे काही जेवण जे आहे थोडंसं अगोदर, म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान जेवण करायचं आणि नंतर सगळी कामं वगैरे उरकून 10:30 ते 11च्या दरम्यान मी झोपायची. पुन्हा सकाळी माझं रुटीन ठरलेलं होतं की मी 4:45-5 वाजता उठून आपलं काम स्टार्टअप व्हायचं, एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टी होत होत्या. असा माझा दिनक्रम होता. तर ह्या माझ्या म्हणजे, आणि त्या काळामध्ये आपल्याला नॉनव्हेज वगैरे अलाउड नव्हतं, श्रावण महिना वगैरे होता. त्यामुळे नॉनव्हेजचा खाण्यामध्ये काही समावेशच आला नाही. ती एक मदत झाली. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठेतरी असं वाटत होतं की ही गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलेली आहे. तर मला आज ती आठवली की बाबा मला तुमच्यासोबत ह्या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, मी जे काही फील करते ते मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तितकीच तत्पर आहे. तुमचे प्रश्न आणि माझं उत्तर हे लगेच असणार आहे. त्यामुळे कमेंटच्याद्वारे तुमचे जर काही कुशंका असतील तर त्या मला विचारू शकताय. आणि त्याच्यानंतर माझ्या चॅनलला असं सपोर्ट करा, जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटते अशा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत शुभरात्री. सी यू, टाटा, बाय बाय.